नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की बीड जिल्हा पोलीस पाटील भरती 2026साठी बघा, या ठिकाणी आज आपण जे की अद्ययावत सराव प्रश्नपत्रिका भाग 2 म्हणजेच बघा जी की क्रमांक 2 या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो बघा, या ठिकाणी हे पाहण्या अगोदर जर समजा तुम्ही मागला जर एक पार्ट या ठिकाणी पाहिलं नसेल मित्रांनो, त्या एका भागाचे मित्रांनो लिंक बघा या आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही तुम्हाला ठिकाणी जी की बघा अवेलेबल करून दिलेली आहे. मित्रांनो अवश्य बघा त्या लिंकवर क्लिक करून बघा मागाला एक भाग देखील तुम्ही या ठिकाणी अभ्यासून घ्या. आणि यासोबत आपला मित्रांनो बघा आजचा हा देखील बघा संपूर्ण काही भाग तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत पाहून घ्या. आणि नवीन असाल तर बघा मित्रांनो, आपल्या चॅनलला आताच तुम्ही सबस्क्राईब मात्र या ठिकाणी आत्ताच करून घ्या. कारण बघा मित्रांनो, याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ ठिकाणी बघा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेलचं बटन देखील या ठिकाणी प्रेस करून घ्या. ओके, तर प्रश्न पहिला, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाली? तर मित्रांनो बघा, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी सुरू झाली? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक 2007 वर्ष या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा जी की मित्रांनो राईट आन्सर बघा या ठिकाणी असणार आहे. बघा पुढचा प्रश्न, ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणे कामी किंवा राबवण्याच्या कामासाठी पोलीस पाटलास कोण मदत करत असतो? तर बघा मित्रांनो, जे की ग्राम पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबविण्यासाठी पोलीस पाटलास कोण मदत करत असतो? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो ब कोतवाल बघा मित्रांनो या ठिकाणी जी की आपल्या प्रश्नाचं बघा क्रमांक ब या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा, महाराष्ट्र राज्यात एकूण महसूल विभाग किती आहेत? विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो क जी की बघा सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जवळपास या ठिकाणी 6 महसूल विभाग आहेत, जे की लक्षात सर्वांना ठेवायचं आहे. ओके, बघा नुसतं पाहू नका, पाहण्यासोबत हे संपूर्ण काही नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून घेऊन पाठांतर करा. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण जे देणार मित्रांनो 100% परीक्षेमध्ये तुम्हाला तेच ठिकाणी पाहायला मिळणार. म्हणून एकही प्रश्न वाया मिस करायचा नाही, चुकवायचा नाही. संपूर्ण भाग या ठिकाणी शेवटपर्यंत पाहून घ्या आणि प्रत्येक प्रश्न या ठिकाणी वहीवर नोट डाऊन करून घेऊन प्रत्येक प्रश्न मात्र या ठिकाणी पाठांतर करायला विसरूच नका. ओके, बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे देशातील बघ आपले पहिले राज्य कोणते आहे? तर मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान बंधनकारक करणारे पहिले राज्य कोणतं आहे? तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक ड गुजरात. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा जी की बघा क्रमांक ड मित्रांनो आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढचा बघा, भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय कोण होते? तर बघा मित्रांनो, आपल्या भारताची बघा जी की शेवटचे व्हॉइसरॉय या ठिकाणी कोण होते? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा जी की लॉर्ड माउंटबॅटन हे होते. तर बघा मित्रांनो, आपल्या भारताचे पहिले व्हॉइसरॉय कोण होते? तर ते बघा जी की मित्रांनो लॉर्ड कॅनिंग हे होते. यांचा कालावधी सांगतो बघा 1818 ते बघा जवळपास 1862 मित्रांनो बघा सर्वाधिक जे की मित्रांनो बघा यांचा काळ या ठिकाणी बघा जे की मित्रांनो व्हॉइसरॉय या पदावर राहिलेला आहे. ओके, जे की बघा क्रमांक मित्रांनो लॉर्ड माउंटबॅटन आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढे, महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर बघा मित्रांनो, महात्मा गांधी यांचा जन्म या ठिकाणी कोणत्या ठिकाणी झाला, कोणत्या दिवशी झाला तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ब 2 ऑक्टोबर 1869 बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो राईट आन्सर असणार आहे. 2 ऑक्टोबर 1800 बघा जे की मित्रांनो 69 रोजी गुजरात या राज्यामधील मित्रांनो बघा पोरबंदर या ठिकाणी मित्रांनो यांचा जे की जन्म झालेला होता. ओके, यासोबतच बघा मित्रांनो या ठिकाणी जे की यांनी 1917 मध्ये बघा मित्रांनो यांच्या आयुष्यातील पहिला बघा मित्रांनो चंपारण्य सत्याग्रह त्यांनी केला होता. आणि मित्रांनो बघा चंपारण्य हा सत्याग्रह बघा चंपारण्य या ठिकाणाहून बघा जे की मित्रांनो बिहार या राज्यामध्ये त्यांनी बघा जे की मित्रांनो हा सत्याग्रह केलेला होता. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती? तर प्रांतीय स्वायत्तता, मतदारांची संख्या वाढवावी, केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा की कायदे मंडळात प्रतिनिधींची संख्या वाढवावी, यापैकी मित्रांनो बघा कोणती शिफारस सायमन कमिशनने केली नव्हती?
तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक केंद्रात द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार करावा मित्रांनो, ही बघा जी की सायमन कमिशनने मित्रांनो शिफारस केलेली नव्हती. बघा जी की क्रमांक मित्रांनो आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा, सायमन कमिशनची स्थापना आहे बघा जी की मित्रांनो ब्रिटिशांनी केली होती. बघा पहिलं मित्रांनो बघा, सायमन कमिशनची स्थापना ही 1927ला झाली आणि बघा मित्रांनो आपल्या भारतामध्ये 1928ला बघा जी की मित्रांनो सायमन कमिशन आलेलं आहे. ओके, लक्षातच द्या. बघा मित्रांनो इथं बरेच विद्यार्थी गोंधळतात की सायमन कमिशनची स्थापना कधी झाली, तर 1927 आणि भारतात कधी आलं, तर 1928ला मित्रांनो आपल्या भारतामध्ये हे सायमन कमिशन आलेलं आहे. ओके, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची बात सांगतो, ती म्हणजे काय मित्रांनो, बीड जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2025 मित्रांनो बघा, परीक्षेसाठी या ठिकाणी आम्ही एक 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे. जर समजा तुम्ही अजूनही आपला महाटोकळा या ठिकाणी खरेदी केला नसेल, अवश्य खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी बघा या ठिकाणी मी आपला नंबर दिलोय 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करून टाका. टाकल्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाटोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. मित्रांनो बघा, 100% बघा तुमचं मित्रांनो मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे आपला महाटोकळा घेतल्यावर. ओके, कारण मित्रांनो आपल्या महाटोकळ्याच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी दिसणार नाही. बघा 80 पैकी 80 गुण तुम्ही बघा मित्रांनो या ठिकाणी मिळवून तुम्ही तुमचं या ठिकाणी बघा एक ध्येय प्राप्त मित्रांनो या ठिकाणी करू शकता. मित्रांनो बघा, तुम्ही जर 150 रुपयामध्ये आपला महाटोकळा बाय केलं, तर तुम्हाला एक चांगली या ठिकाणी बघा मित्रांनो गावामध्ये घर बसल्या जी की तुम्हाला मित्रांनो एक नोकरी या ठिकाणी भेटत आहे. म्हणून मित्रांनो बघा, अवश्य बघा एकदा तुम्ही काय करा, तुमच्या पूर्ण आयुष्यासाठी 150 रुपये तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्ट करा मित्रांनो. 100% बघा मित्रांनो तुमचा या 150 रुपये इन्व्हेस्ट केलेला मित्रांनो 100% तुमच्या ठिकाणी लाभ होणारच आहे. ओके, पुढे बघा, मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे असलेली योग्य जोडी निवडायची आहे. छत्रपती संभाजीनगर व नाशिक, नागपूर व अमरावती, नागपूर व नाशिक की छत्रपती संभाजीनगर व नागपूर. तर बघा मित्रांनो, जे की मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे असलेली योग्य जोडी जर कोणती असेल, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक छत्रपती संभाजीनगर व नागपूर ही आहेत. ओके मित्रांनो बघा, 1862 साली जी की बघा मित्रांनो मुंबई या उच्च न्यायालयाची बघा जी की मित्रांनो स्थापना करण्यात आली होती. ओके, लक्षात असू द्या. पुढे खालीलपैकी कशात बघा मित्रांनो कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात. तर मित्रांनो बघा जे की क्रमांक भारताच्या सरनाम्याला मित्रांनो बघा जे की राज्यघटनेच्या सरनाम्याला बघा जे की मित्रांनो भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हणतात. ओके, पुढे भारताचा प्रथम नागरिक व भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतात. तर मित्रांनो बघा, भारताचा प्रथम नागरिक किंवा भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतो, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो राष्ट्रपती हा असतो. ओके, लक्षात असू द्या. मित्रांनो बघा, राष्ट्रपतीची निवडणूक ही भारतीय राज्यघटनेतील कलम 52 नुसार केली जाते आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक ही बघा आपल्या भारतीय राज्यघटनेतील कलम 63 नुसार केली जाते. लक्षात असू द्या. ओके मित्रांनो बघा, राष्ट्रपती बघा मित्रांनो आपल्या भारतातील पहिले राष्ट्रपती जर विचारलं तर जे की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत बघा, जे की लक्षात तुम्ही सर्व या ठिकाणी ठेवून घ्या. ओके, आणि समजा भारतातल्या पहिल्या महिला राष्ट्रपती विचारलं तर श्रीमती प्रतिभा पाटील या मित्रांनो बघा आपल्या भारताच्या पहिल्या जे की मित्रांनो या ठिकाणी बघा राष्ट्रपती आहेत. आणि बघा मित्रांनो सध्या बघा जे की द्रौपदी मुर्मू या बघा मित्रांनो आपल्या भारताचे जे की राष्ट्रपती आहेत. लक्षात असू द्या. ओके, बघा यांच्या अगोदर मित्रांनो रामनाथ कोविंद मित्रांनो बघा हे या ठिकाणी जे की मित्रांनो बघा आपल्या भारताचे राष्ट्रपती होते. ओके, लक्षात असू द्या. पुढे यासोबतच बघा जे की मित्रांनो काय, तर राष्ट्रपती हा आपला बघा मित्रांनो पदाचा राजीनामा हा बघा जे की मित्रांनो उपराष्ट्रपतीकडे सोपवत असतो. लक्षात असू द्या. एकदम मित्रांनो महत्त्वाची काही गोष्टी आहेत मी सांगत आहे, नोट डाऊन करून घ्या. आणि मित्रांनो बघा राष्ट्रपतीला दयेचा देखील मित्रांनो ठिकाणी बघा जे की अधिकार आहे बघा दया दाखवण्याचा, जे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 72 नुसार मित्रांनो जर समजा एखाद्या आरोपीस जर मित्रांनो समजा फाशीची वगैरे जर शिक्षा झाली तर मित्रांनो बघा त्याला ठिकाणी बघा दया दाखवून त्याला मित्रांनो ती सजा न देण्याचा देखील बघा त्याला ठिकाणी अधिकार आहे बघा जे की मित्रांनो माफीचा म्हणजे बघा जे की भारतीय राज्यघटनेतील कलम 72 नुसार त्याला बघा जे ठिकाणी अधिकार मिळतो. ओके, पुढे लक्षात असू द्या. बघा हे सर्व काही गोष्टी. पुढे गलगंड हा आजार कोणत्या क्षाराचा अभावामुळे होतो.
तर बघा जे की क्रमांक मित्रांनो जे की अ बघा आयोडीन आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर असणार आहे. सेस्मोग्राफी कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? तर बघा जे की मित्रांनो भूकंप नोंदक आहे, लक्षात असू द्या. पुढे पुढचा प्रश्न, भारताच्या ग्रामीण भागातील गिधाडांचे प्रमाण कमी होण्याचे कारण सांगायचं आहे. तर बघा जे की मित्रांनो क्रमांक, पशुसंगोपनात आजारी जनावरला बरे करण्यासाठी वापरलेली औषधे. तर मित्रांनो बघा हे कशासाठी मुख्य कारण आहे? जेव्हा मित्रांनो बघा आपले जनावरे आजारी पडतात तेव्हा मित्रांनो जेव्हा आपण त्यांच्यावर काही उपचार करतो औषधी वगैरे लावून, त्याचा देखील पुन्हा त्यांच्यावर जे की बघा प्रभाव पडत नाही आणि जे मरण पावतात मित्रांनो, त्यांना मरण पावल्यानंतर त्यांना खातात बघा जे की गिधड आणि त्या बघा मित्रांनो मरण पावलेल्या औषधावरचा मित्रांनो बघा जे की प्रभाव त्या गिधडांवर होईल मित्रांनो, जी की या ठिकाणी बघा त्या गिधडांचा प्रभाव या ठिकाणी बघा सध्या ग्रामीण भागामध्ये कमी होत चाललेलं आहे. ओके, जी की बघा क्रमांक, पशुसंगोपनात आजारी जनावरला बरे करण्यासाठी वापरलेली औषधे बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे पुढीलपैकी जिल्हा बघा मित्रांनो, पुढीलपैकी जिल्हा किल्ला चुकीची जोडी सांगा. पुणे सिंहगड, कोल्हापूर पन्हाळा, रायगड मुरुड जंजिरा की सातारा पुरंदर. बघा मित्रांनो या ठिकाणी चुकीची जोडी बघा जी की क्रमांक मित्रांनो ड बघा जी की सातारा पुरंदर ही आहे. कारण मित्रांनो बघा सातारा या ठिकाणी पुरंदर हा किल्ला नसून बघा जी की मित्रांनो अजिंक्य तारा हा किल्ला आहे, लक्षात असू द्या. जी की बघा क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढे ब्रह्मदेशाचा बघा राजा थिबा महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राहिला होता? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक ड रत्नागिरी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा ब्रह्मदेशाचं नवीन नाव काय आहे विचारलं तर ते आहे बघा म्यानमार. मित्रांनो म्यानमारचं जुनं नाव हे बघा जे की मित्रांनो काय आहे तर ब्रह्मदेश हे आहे. ओके, म्यानमारची राजधानी सांगतो रंगून ही आहे, लक्षात असू द्या. पुढे पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने कोणत्या वर्षी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला आहे? तर बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक ब 2010 वर्षी बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने जे की छत्रपती संभाजीनगर बघा या मित्रांनो जिल्ह्याला जे की आपल्या महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी जे की या ठिकाणी बहाल केलेला आहे. जे की बघा क्रमांक 2010 वर्ष या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे नोनमटी तेल कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक क बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. आणि मित्रांनो बघा आसामची राजधानी सांगतो दिसपूर, छत्तीसगडची बघा या ठिकाणी रायपूर ही आहे, लक्षात ठेवून घ्या. गुजरातची आहे गांधीनगर आणि बिहारची बघा पटना ही आहे, लक्षात असू द्या. ओके, पुढे बघा पुढचा प्रश्न, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या किती पट आहे? तर बघा जी की मित्रांनो 1/6 म्हणजे बघा जी की क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, आताच नोट डाऊन करून घ्या आणि आताच्या आता लगेच पाठांतर करून घ्या. तर बघा सूर्यग्रहण कधी होते किंवा केव्हा होते या प्रकारचा प्रश्न आपल्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो जे की बघा क्रमांक अ जेव्हा चंद्र व पृथ्वी सूर्य यांच्यामध्ये येतो मित्रांनो बघा तेव्हा मित्रांनो बघा जी की ठिकाणी सूर्यग्रहण होते. जे की बघा क्रमांक अ आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढे 20वा प्रश्न पहा. हा कोणत्या 2 ग्रहांना उपग्रह नाहीत? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक या ठिकाणी बघा जी की ड बुध व शुक्र मित्रांनो बघा या 2 जी की ग्रहांना मित्रांनो बघा या ठिकाणी उपग्रह म्हणजे बघा जी की चंद्र नाहीत, लक्षात असू द्या. पुढे शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? तर मित्रांनो बघा या चारपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि समजा बाकी तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी आपला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन समजा तुम्ही आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.